श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, इंद्रायणी काठी देवाची आळंदी। आज आम्ही आलो आहोत पवित्र आळंदी नगरीत, जिथे प्रत्येक श्वासात भक्ती आहे। आळंदीत प्रवेश करताच आम्हाला विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती दिसली आणि मूर्तीला पाहून मन अगदी प्रसन्न झालं। त्यानंतर आम्ही पुढे निघालो इंद्रायणी नदी काठी। इंद्रायणी नदीच्या काठी बसल्यावर जी थंड वाऱ्याची झुळूक अंगावर येत होती ना, असं वाटत होतं की त्या प्रत्येक वाऱ्यामध्ये माऊलींचा स्पर्श आहे। इंद्रायणी नदी शांत संत गतीने वाहत होती। आजूबाजूला पूर्ण भक्तिमय वातावरण, कोणी नामस्मरणात दंग तर कोणी शांतपणे नदीकाठी बसून माऊलींची अनुभूती घेत होतं। आम्हीही तिथे काही काळ शांत बसलो। इंद्रायणी नदीजवळ बसल्यावर मन अगदी प्रसन्न झालं। असं वाटलं जणू माऊली स्वतः म्हणत आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक। आणि मग आम्ही निघालो मंदिराकडे। मंदिराचं ऐतिहासिक नक्षीकाम पाहताना नजर जाऊन थांबली त्या समोरच्या कळसावर। म्हणतात माऊलींची पालखी निघते तेव्हा हा कळस हलतो। भक्तीचा तो चमत्कार अनुभवण्यासाठी लाखो वारकरी इथे येतात। नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघू शकता मम्मी आली, मावशी आली, सानिका, वैभव, त्याचबरोबर दर्शन। तर आता आम्ही सगळे मिळून चाललो आहे आळंदीला। तर आजचा प्लॅन आळंदी आणि देवा असा ट्रिप आहे, फॅमिली ट्रिप। तर चला आमच्यासोबत। आता आपण सगळे रेडी झालो आहे आळंदी देहू ट्रिपसाठी। सगळे गाडीमध्ये बसलेत। तर आता आपण निघूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सुट्टी म्हटलं की फॅमिली गेट टुगेदर तर आलंच। यावेळी मम्मी पप्पा आले होते, तर म्हटलं चला सगळे मिळून जवळपास कुठेतरी जाऊया। आणि मग ठरलं संतांची भूमी, भक्तीची नगरी आळंदी आणि देहूला देवदर्शनासाठी जायचं। नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडताना सर्वप्रथम मारुतीरायाचं दर्शन घेतलं, कारण कुठेही प्रवासाला निघालो की एकदा शुभ कार्यासाठी बाहेर पडलो की मारुतीरायाचं दर्शन घेतल्याशिवाय आमचा प्रवास पूर्ण होत नाही। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला आणि मग आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। पण मंडळी, यावेळी प्रवासात एक छोटासा ट्विस्ट होता। तो ट्विस्ट नेमका काय होता आणि या देवदर्शनाच्या प्रवासात आम्हाला कोणते सुंदर अनुभव आले, हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर भक्तिमय प्रवास। तर मंडळी, आता थोडंसं ट्विस्ट आलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये ट्रिपमध्ये। तर आता आपल्याला गाडीला पहिला हवा मारावं लागणार आहे, कारण ती गाडी एकदम असं हलते, जसं बॅलन्स वाटत नाही। हवा पहिला मारूया आणि मग आपला प्रवास कंटिन्यू करूया। तसं आता मी टायर बघितलं तर ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त थोडंसं हवा कमी आहे। तर म्हणजे आता आपण पोहोचतो आहे विश्रांतवाडी इथे। कुठे ते गणपती मंदिराचा विश्रांतवाडी चौक आहे ना तिथला, तो जो दिसर आहे ना, तिथून सगळे पालख्या असं मस्त दिसतो, असतो एकदम ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरनं। इथं तो गेलं की मागा पोळ हो। तर मंडळी, आता पोहोचलो आपण विश्रांतवाडी चौक। आता आपल्याला जायचं आहे आळंदीला। पप्पा, पहिला आळंदी करा किंवा पहिला देहू करा? एकूण एकच पडतात।
काय तर केलं होतं ना असं असं काय ज्ञानेश्वर माऊली की जय हो हे बघा पाठीमाग हवा मारण्यासाठी गेलो खरं आपण, पण एक बारीकचं असं पंक्चर होतं. आपण ते काढून घेतलं कारण की आपला आजचा प्रवास जो आहे तो खूप मोठा असणार आहे. तर असं नको व्हायला की आपल्याला मध्येच अडचण व्हावं, पण ते एक बारीक पंक्चर होतं ते आपण काढून घेतलं. ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण की टायर व्यवस्थित असेल तरच सगळं व्यवस्थित आहे. तर चला आता आपण आपला प्रवास सुखरूप करूया आणि देहू आळंदी करून आपण घरी परत येऊया. तर बघू शकता रोड तुम्ही, अतिशय सुंदर असा रोड आहे. जे ट्विस्ट होतं प्रवासाला निघताना ते आपण सॉर्ट आउट केलेलं आहे. तर मंडळी, प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावरील सुंदर दृश्य मन मोहून टाकत होतं. वाटेत वेगवेगळ्या प्रकारचे गाड्या, नवीन दुकानं, गजबजलेले रस्ते आणि निसर्गाची मनमोहक साथ अनुभवायला मिळत होतं. ज्या दिवशी आम्ही निघालो तो सुट्टीचा दिवस होता. सुट्टी म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि एक वेगळंच चैतन्य दिसून येतं. हे आहे आळंदीचा रोड. आता आपण कार पार्क करू आणि आपण जाऊ दर्शनाला. तसं तर मंदिर खूप आत आहे, खूप वॉक करावं लागणार आहे. गाडी पुढे पुढे सरकत होती आणि आमच्या गप्पांनाही उधाण आलं होतं. पप्पा, मी, सारंग, आमच्या गप्पा गोष्टी अगदी रंगात आल्या होत्या. सुंदर प्रवासाचा आनंद घेत भक्तिमय प्रवासाच्या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत होतो. गप्पा गोष्टी करत आणि सुंदर प्रवासाचा आनंद घेत अखेर आम्ही पोहोचलो संतांची पावनभूमी आळंदीमध्ये. आळंदीमध्ये पोहोचल्यावर वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. ट्रॅफिक मधून मार्ग काढत काढत आम्ही पार्किंग मध्ये पोहोचलो. आळंदी म्हटलं गर्दी आणि लगबग अगदी स्वाभाविकच आहे आणि विशेषतः सुट्टीमध्ये जर आपण आळंदीला गेलो तर आपल्याला थोडीशी गर्दी जास्त अनुभवायला मिळते. कारण कोणी दूरदूरच्या गावातून देवदर्शनासाठी आलेलं असतं, तर कोणी वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाने वारी करत करत आळंदीमध्ये आलेलं असतं. तर मंडळी, आता आम्ही आलो आहे आळंदी इथे. मंदिराच्या दिशेने चालत असताना आळंदीची भक्तिमय ओळ प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेड्यांची दुकानं, तुळशी माळ, पूजा साहित्य, नारळ, हार, फुलं आणि लहान मुलांसाठी खेळण्याची रंगबिरंगी दुकानं दिसत होती. ज्ञानोबांच्या नगरीत भक्तीचा सुगंध दरवळे. प्रत्येक वाटेवर नामस्मरणाचे स्वर घुमत राहे. सारंग आणि सारंगी मात्र खूप उत्साहात होते कारण त्यांचं लक्ष खेळण्यांच्या दुकानांकडे जास्त जात होतं. लहान मुलांचं मन तेच ना, नवीन खेळणी दिसली की त्यांची पावलं तिकडेच वळतात. पण आम्ही ठरवलं होतं की मंदिरात जाण्यापूर्वी सर्वप्रथम इंद्रायणी मातेचं दर्शन घ्यायचं, म्हणून आम्ही सर्वजण इंद्रायणी नदीच्या दिशेने चालत निघालो. वाटेत असंख्य भक्त, नामघोष, दुकानांची लगबग आणि संतभूमीची पवित्रता अनुभवत आम्ही इंद्रायणी काठीत पोहोचत होतो. मंडळी, आपण देवदर्शनासाठी आळंदीला नेहमीच येतो. इंद्रायणी मातेचं दर्शन घेतो, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो. पण यावेळी आमच्या या प्रवासामागे आणखी एक सुंदर भावना होती. इथे तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि संस्कारमय प्रसंग पाहायला मिळणार आहे. मी, श्रुतिका, सारंग, सारंगी आम्ही सर्वांनी मिळून मम्मी पप्पांचे पाय इंद्रायणी मातेच्या पवित्र जलाने धुतले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते आणि ती सेवा जर अशा पवित्र तीर्थक्षेत्री करण्याची संधी मिळाली तर तो क्षण आयुष्यभरासाठी स्मरणात राहतो. त्या क्षणी मनात एक वेगळीच भावना दाटून आली. आई वडिलांच्या चरणी असते स्वर्गाची वाट, त्यांच्या सेवेमध्ये दडलेली असते जीवनाची खरी मात. इंद्रायणीच्या पवित्र जळी चरण जेव्हा धुतले, संस्काराच्या त्या क्षणांनी मन आमचे भरून आले. देव शोधायला मंदिरामध्ये जावं लागतं म्हणतात सारे, पण आई वडिलांच्या चरणीच देव भेटतो खरेखुरे. ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला देवदर्शनासोबतच कुटुंबातील प्रेम, संस्कार, आई वडिलांप्रती असलेले आदर तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. आशा करतो की हा प्रसंग तुम्हाला नक्कीच भावला असेल.
त्यानंतर मम्मीने श्रुतिकाने इंद्रायणी मातेची ओटी भरली, मनोभावे प्रार्थना केली. तो क्षण पाहताना मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं होतं. इंद्रायणीच्या साक्षीने जोडल्या भावनांच्या या विना, भक्ती, संस्कार आणि प्रेमांची खुलली सुंदर मैना. त्यानंतर तुपाचा दिवा इंद्रायणीच्या पवित्र प्रवाहात सोडण्यात आला. खरंच हा प्रसंग किती भावनिक आणि अविस्मरणीय होता हे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. काही क्षण असे असतात की ते कॅमेऱ्यात कैद होतात, पण ती अनुभूती मात्र हृदयात साठून राहते. तर मंडळी आता आमचं देवदर्शन झालेलं आहे. रजनी कसं वाटलं तुला आज देवदर्शन? खूप छान झालं. तर मंडळी आपण 3 तास पाळीमध्ये थांबलो आणि फायनली आपलं इतकं छान दर्शन झालेलं आहे, इतकं प्रसन्न वाटतं की बस. कारण की आपण माऊलीच्या जे समाधी स्थळ आहे तिथं आपण हात लावून गुडघे टेकून डोकं टेकून आपण पाया पडलेलं आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही. अप्रतिम प्रवास झालेला. हा खूप थकवा आला. 2 ते 2.5 तास आम्ही थांबलो नंबरला, परंतु माऊलीचं दर्शन झालं आल्यासारखं. हे खूप म्हणजे खूप चांगलं आणि खूप प्रसन्न वाटलं. तर चला आता आपलं दर्शन झालेलं आहे आळंदीमध्ये. आता आपण निघालो आहे देहूला. आम्हाला देहूला जायचं. कुठून जाऊ दे? इकडनं राईट. धन्यवाद.